हे शिवलिंग निर्माण कसं झालं. भगवान भोलेनाथ एक अशी देवता आहे बघा की ज्यांची पूजा दोन रूपात केली जाते. एक मूर्ती रूपात सुद्धा आणि दुसरी शिवलिंगात सुद्धा. कोणताच असा देव नाही त्याची दोन रूपात पूजा केली जाते. भगवंताच्या मूर्ती आहेत, बाकी सगळे देव आहेत त्यांची मूर्ती आहे, पण भोलेनाथ अशी देवता आहे की त्यांची दोन रूपात पूजा केली जाते. काही ठिकाणी आपल्याला मंदिरात मूर्तीही पाहायला मिळते आणि काही ठिकाणी शिवलिंग जरी असलं तरी लोक म्हणतात हे शिवलिंग आहे. कोणाचं मंदिर आहे? महादेवाचं मंदिर. मूर्ती जरी असली तरी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि शिवलिंग असलं तरी भोलेनाथांची पूजा केली जाते. मग शिवलिंग नेमकं निर्माण तरी कसं झालं? शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला. त्याचं उत्तर देत असताना सूत मोदय म्हणतात, ऐका ऋषीवर्य, या शिवलिंगाची निर्मिती कशी झाली. या सृष्टीचा विचार केला तर पहिले या सृष्टीमध्ये अगोदर काहीच नव्हतं. भगवान विष्णू शेषशय्येवरती पहुडलेले क्षीरसागरात होते आणि भगवान विष्णूच्या नाभी कमलातून जन्म झाला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर हजारो वर्ष ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली, फिरण्याकरता निघाले. फिरत असताना क्षीरसागरात आले आणि क्षीरसागरात आल्यानंतर ही झोपलेल्या अवस्थेत भगवान विष्णू त्यांना दिसले आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूला आवाज देतात, ए मुला उठ, ए मुला उठ. भगवान विष्णूनं डोळे उघडले आणि भगवान विष्णूनं डोळे उघडून पाहिलं तर ब्रह्मदेव आपल्याला मुलगा म्हणतायत, आपल्याला मुलगा म्हणतायत. आणि मुलगा म्हणतायत असा विचार केला. भगवान विष्णू म्हणले, अरे तूच माझा मुलगा आहेस, मी नाही. ब्रह्मदेव म्हणतात, नाही नाही, मी वैकुंठातून आलोय, तुम्ही तर इथं झोपलेले, तूच माझा मुलगा आहेस. भगवान विष्णू म्हणतात, नाही तू माझा मुलगा आहेस. या दोघांचा वाद सुरू झाला. ऐका शिवलिंगाची निर्मिती कशी झाली. दोघांचा वाद सुरू झाला. दोघांच्या वादामध्ये असं वर्णन आलं की भगवान विष्णू म्हणतायत, नाही मी श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा, आणि ब्रह्मदेव म्हणतायत मी श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा. तू माझा मुलगा आहे असं ब्रह्मदेव म्हणतायत आणि विष्णू म्हणतायत, नाही मीच तुला निर्माण केलाय, तूच माझ्या नाभी कमलातून निर्माण झालेला आहेस, मला नमस्कार कर. ब्रह्मदेव म्हणतात, तूच मला नमस्कार कर. या दोघांचा वाद सुरू झाला. वाद इतक्या विकोपाला गेला की दोघांचं युद्ध सुरू झालं, ब्रह्मदेवाचं भगवान विष्णूचं. दोघांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर आता प्रत्येकाला प्रश्न पडला, आता हे युद्ध थांबणार कसं, थांबणार कसं, थांबणार कसं. एवढ्यामध्ये हे युद्ध थांबवण्याकरता भोलेनाथांनीच कृपा केली आणि एक दिव्य स्तंभ निर्माण केलं. हे शिवलिंगाचा जो वरचा भाग आहे ना, तो वरचा भाग, एक दिव्य स्तंभ निर्माण केलं. स्तंभ निर्माण केल्याच्या नंतर दोघांच्या मधामधून ते सरळ वर आकाशात गेलं. युद्ध थांबल्या गेलं आणि युद्ध थांबल्या गेल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणायला लागले, हे निर्माण काय झालंय. विष्णुदेव म्हणायला लागले, हे समोर मध्ये आमच्या काय आलं, पाहू द्या, आम्हाला त्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे. ब्रह्मदेव म्हणतोय ना मी श्रेष्ठ आहे, त्याला युद्धात हरवून टाकलं आणि मी श्रेष्ठ आहे हे त्याला दाखवून देईल. इकडून ब्रह्मदेव म्हणतायत, तुला वाटतंय ना तू श्रेष्ठ आहे, कर माझ्यासोबत 2 हात युद्ध, मग कळेल कोण श्रेष्ठ आहे. आणि याच्या मधोमध्ये हे शिवलिंग निर्माण झालं, हे स्तंभ निर्माण झालाय. आणि हे स्तंभ निर्माण झालेले पाहिलं, इकडे ब्रह्मदेवही शांत झालेत आणि विष्णुदेव शांत झालेत. या दोघांमध्ये असं ठरलं की जो कोणी याची सुरुवात पाहून येईल तो श्रेष्ठ असेल आणि याचा शेवट पाहून येईल तो श्रेष्ठ असेल. विष्णूने विचार केला, ठीक आहे, मी अगदी सागरात राहणार आहे, याची शेवट कुठं झाला मी पाहून येतो. ब्रह्मदेव म्हणले, याची सुरुवात कुठून झाली मी पाहून येतो. जर याची सुरुवात मी पाहिली तर मी श्रेष्ठ असेल आणि जर याचा विष्णुदेव म्हणतात याचा शेवट जर पाहिला तर मी श्रेष्ठ असेल. दोघही निघाले. भगवान विष्णू निघाले क्षीरसागराच्या खालच्या दिशेनं आणि ब्रह्मदेव निघाले वरच्या दिशेनं. ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मदेव पोहोचले तरी हे शिवलिंग वरच गेलेलं होतं, हे स्तंभ वरच गेलेला होता. याचा काही सुरुवात पाहता आली नाही ब्रह्मदेवाला. पण ब्रह्मदेवाला येता येता एक केतकी नावाचं फूल दिसलं, केतकी नावाचं. काही ठिकाणी त्याला कनेरीचं फूल सुद्धा म्हणतात.
ते फूल दिसलं आणि फूल घेतलं आणि त्या फुलाला ब्रह्मदेव म्हणायला लागले, तू माझ्याकडून बोलशील का? आता श्रेष्ठ आहे, वाद थांबवायचा म्हणल्यावर कोणीतरी तिसरा माणूस लागतो. दोघात वाद थांबत नाही, तिसरा माणूस लागतो. माझ्याकडून साक्ष देशील का? म्हणे काय साक्ष द्यायची? काही नाही, याची सुरुवात मी पाहिली, फक्त विष्णू देवाजवळ जाऊन एवढं म्हणायचं, मी तुला आशीर्वाद दिला आणि तू माझ्या पूजेत अग्रगण्य भाग तुला दिला जाईल. म्हणे हो ठीक आहे. खोटी साक्ष देण्याकरता केतकी नावाच्या फुलाला घेतलं, त्या कणेरीच्या फुलाला घेतलं आणि खाली आले. इकडून भगवान विष्णू परत आले. विष्णूला काही याचा शेवट दिसला नाही. भगवान विष्णूने नमस्कार केला त्या स्तंभाला आणि वर आले. जिथं येऊनचं युद्ध सुरू होतं, थांबलं होतं, तिथपर्यंत पोहोचले. ब्रह्मदेवांना विचारलं, पाहिला का याचा शेवट? विष्णुदेवाने जे आहे ते खरं सांगितलं. हात जोडल्याने सांगितलं, नाही, या स्तंभाचा काही मला शेवट लागला, शेवट कळाला नाही. हे जितका मी खाली गेलो त्याच्या खालीही गेलेलं आहे. याचा स्तंभाचा शेवट काही मला सापडला नाही. ब्रह्मदेव म्हणले, म्हणलं हा, मी याची सुरुवात पाहून आलो आणि माझ्यावर विश्वास नसेल तर या फुलाला साक्ष म्हणून आणलंय मी. केतकी नावाच्या फुलाला विचारा याला. यानं सुद्धा मान हलवली आणि हो. ब्रह्मदेवानं तर पाहिलंच नव्हतं, पण पहा, आज केतकी नावाच्या फुलानं सुद्धा साक्ष दिली आहे, मी श्रेष्ठ आहे. विष्णूने हात जोडले, ठीक आहे म्हणे, तुम्ही श्रेष्ठ असाल. एवढ्यामध्ये भोलेनाथाला राग आला. रागाच्या भरात रुद्र रूपानं प्रगट झाले या स्तंभातून आणि प्रगट झाले, हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीनं ब्रह्मदेवाचं एक मुंडकं तोडलं. एक मुंडकं तोडलं. ब्रह्मदेवाला अगोदर 4 शिर होते, 4 मुख होते. एक शिर तोडून टाकलं आणि पुन्हा राहिले 3च. शिर तोडून टाकलं आणि जसं शिर तोडून टाकलं तसं ब्रह्मदेव खरं बोलायला लागले. केतकी नावाच्या फुलाला तर शापच दिला भोलेनाथाने. म्हणे सगळ्या फुलाचा मी स्वीकार करल, पण तुझा मात्र मी आयुष्यात कधी स्वीकार करणार नाही. आणि जो कोणी तुझं फूल मला वाहेल त्याला सुद्धा मी शाप दिला आणि त्याला सुद्धा नरकात जावं लागलं. असं म्हणतात बघा की कणेरीचं फूल भोलेनाथांना वाहत नाही. फक्त एकच दिवस आहे, असा एकच दिवस आहे की भोलेनाथांना तुळशी सुद्धा वाहिल्या जातात. जिथं हरी आणि हराचं मिलन झालं. वैकुंठ चतुर्दशी म्हणून एक चतुर्दशी येते बघा दिवाळीच्या वेळेस, वैकुंठ चतुर्दशी. त्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भोलेनाथांना तुळस सुद्धा वाहिल्या जाते. नाही तर एरवी भोलेनाथांना तुळस वाहत नाही. त्या केतकी फुलाला शाप दिला की तुझा मी स्वीकार करणार नाही, तुझा पुका स्वीकार करणार नाही. त्यानं घाबरला. ब्रह्मदेव घाबरले आणि ब्रह्मदेव घाबरल्यानंतर ब्रह्मदेवाला त्यांनी शाप दिला. म्हणे इथून पुढे तुझी कुणी पूजा करायची नाही, तुझे कुणी मंदिर बांधायचे नाहीत. म्हणून ब्रह्मदेवाचे मंदिर सुद्धा नाही, ब्रह्मदेवाची कुणी पूजा सुद्धा करत नाही. फक्त एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, पुष्करला. पुन्हा ब्रह्मदेवाचं कुठं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार नाही. ब्रह्मदेवाची पूजा सुद्धा करणार नाही. विष्णू भगवंताला वरदान दिलं आणि विष्णू भगवंताला वरदान देऊन सांगितलं की तुम्ही भक्ताचं रक्षण करताल, भक्तासाठी अनेक अवतार धारण करताल आणि अनेक अवतार धारण करून ज्या ज्या वेळेस भक्तांनी आवाज दिला त्या त्यावेळेस भक्तांच्या संकटाला धावून जाताल. म्हणून सगळे अवतार जास्त भगवान विष्णूचे. हे भोलेनाथांना आशीर्वाद दिला म्हणून. ब्रह्मदेवाचं मात्र शिर तोडला. आरतीतच गोड वर्णन आहे ना. ब्रह्माला गर्व झाला, रचिले मने जगाला. ब्रह्माला गर्व झाला, रचिले मने जगाला. हो ब्रह्माला गर्व झाला, रचिले मने जगाला. ब्रह्माला गर्व झाला, रचिले मने जगाला. ओ छेदिले त्याच शिर, ब्रह्मा पूज झाला. हो छेदिले त्याच शिर, ब्रह्मा पूज झाला. करू आरती शिवाला, हे पंड नाम जाला. हरी करू आरती शिवाला, शिवकंठ नाम जाला. ब्रह्माला गर्व झाला, रचिले म्हणे जगाला. मी या जगताच्या रचना केली
आणि हे भगवान विष्णूच्या सांगण्याहूनच काम वाटून दिलं होतं. भगवान विष्णूनच काम वाटून दिलं होतं की तू सृष्टीची उत्पत्ती कर. लालन पालनाचं जिम्मेदारी भगवान विष्णूकडे आहे. 3 खाते वरचे, बरं, जसे खालचे खाते आहेत ना मंत्रिमंडळातले, तसे वरच्या मंत्रिमंडळातले मुख्य 3 खाते आहेत. एक उत्पन्न करण्याचं, ते ब्रह्मदेवाकडं, दुसरं लालन पालन करण्याचं भगवान विष्णूकडं, आणि तिसरं संहाराचं खातं कुणाकडे? त्या पट्ट्याकडं. कुणाला कधी मारायचं आणि कुणाला कधी तारायचं हे त्याच्या हातात आहे. शेवट कसा, म्हणून मी काल सांगून गेलो की मृत्यूची देवता म्हणजे भोले बाबा, त्याच्याकडे खातच ते आहे. म्हणून तर मसनवाट्यात राहतंय. कोण? महाराज नाही, भोले बाबा. मशानभूमीत आहे त्याचं घर, आणि त्याच्या घरात त्याच्याकडे खातंय. भगवान विष्णूकडं बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. श्रीपती म्हणजे भगवान विष्णू आहे. अहो, जन्म घालणारा तोच आहे, आणि आपल्या आईच्या उदरात आपल्याला जन्माला येण्याच्या अगोदर दूध निर्माण करणारा सुद्धा तोच भगवान आहे. जन्माला घातलंय म्हणत असताना जन्म दिलाय ना त्यानं, तर पोटाची जिम्मेदारी त्याचीच आहे. कुणाला ना कुणाला कुठल्या ना कुठल्या रूपात तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक खाण्याकरता देतो. उपाशी कुणाला मारत, ही जिम्मेदारी भगवान विष्णूकडे आहे. उत्पन्न करण्याची, जन्माला घालण्याची जिम्मेदारी ब्रह्मदेवाकडे आहे. आणि हे खरं बोललेलं ऐकून भोलेनाथांनी कृपा केली. ऐकोनी सत्यवचना दैवत्व दिले हरीला, ऐकोनी सत्यवचना दैवत्व दिले हरीला. आणि त्याला हरीला दैवत्व दिलं म्हणजे भगवान विष्णूला सांगितलं भोलेनाथाने की इथून पुढे जगात तुमची वावा होईल. प्रत्येक गावात मंदिरं होतील, आणि प्रत्येकाच्या संकटावेळी धावून जाण्याकरता तुमचा अवतार घेईल. आणि म्हणून आतापर्यंत जेवढे अवतार झाले भक्तांना संकट सोडवण्याकरता, तेवढे भगवान विष्णूचेच आहेत. भगवान विष्णूचेच आहेत. अंबऋषीसाठी जन्म सोशिले आणि दुष्ट निर्धळिले किती एक. हरी अवतार घेतला त्यानं. गजेंद्रासाठी हरी अवतार घेऊन पशुचा उद्धार केला. नरसिंह अवतार घेतला त्यानं कुणासाठी? प्रल्हादा करता, त्याचा उद्धार केला त्यानं. हे भगवान विष्णूनच अवतार घेतले. आणि भगवान विष्णूला आशीर्वाद दिल्यानंतर या स्तंभातून दिव्य स्तंभ निर्माण झाला. भगवान विष्णूनं सांगितलं तुमच्या आज्ञेनं आम्ही हे करू. भोलेनाथांना केलेल्या कर्माचा पश्चाताप होत होता. म्हणजे थोडं आपल्याकडून काही ना काहीतरी वेगात रागात थोडी चूकच झाली आहे. ब्रह्मदेवाचं शिर तोडून दिलंय. ब्रह्मदेवाला सांगितलं इथून पुढं तुम्ही सृष्टीचं लालन पालन करायचं, उत्पन्न करण्याची जिम्मेदारी दिलं होता शाप भोलेनाथांनी की तुमची पूजा कोणी करणार नाही. फक्त एकच दिवस पुन्हा भोलेनाथांनी कृपा केली आणि सांगितलं तुमची पूजा करतील फक्त गुरुवारी. भगवान दत्तात्रेयाचा अवतार झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा, या 3 देवाचा अवतार म्हणून ब्रह्मदेवाची सूक्ष्म रूपानं पूजा फक्त गुरुवारच्या दिवशी केली जाते. एरवी त्यांना पुन्हा कोणता वार सुद्धा नाही. बरं, ब्रह्मदेवाचं भजन कुणी ऐकलंय का? ऐकलंय का? असलं तर सांगा. नाही, ब्रह्मदेवाचं भजन नाही. ब्रह्मदेवाच्या कथा, अशा दंतकथा भरपूर आहेत. कथा ऐकल्या असतील, ब्रह्मदेवानं हे केलं, ब्रह्मदेवानं ते केलं, पण ब्रह्मदेवाचं भजन मात्र पुन्हा कोणी केलं? एकाच पट्ट्यानं त्या हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली होती. दैत्य होता ना तो. मग भोलेनाथांनी त्याचं शिर तोडून दिलं, सांगितलं आज्ञा केली इथून पुढे तुम्ही सृष्टीचा रचिले म्हणे जगाला. ब्रह्माला गर्व झाला. गर्वाचं घर कधी बी खालीच असतंय. तसं ब्रह्मदेवाला गर्व झाला होता म्हणून त्याचं शिर तोडून टाकलं. आणि शिर तोडल्याचा परिणाम भगवान विष्णूला दैवत्व दिलं. हरीला सांगितलं तुम्ही अनेक भक्तांचं रक्षण करताल. आशीर्वाद दिला. भोलेनाथ अंतर्ज्ञान पावले. या दिव्य ज्योतीच्या रूपानं जे जगात निर्माण झालं त्याला शिवलिंग असं म्हणतात. बोलिये उमापती महादेव की बोला हर हर. सुंदर अशा शिवलिंगाची कथा या